लड्डू बनाना आता नहीं, रसगुल्ला बनाने की बात करते हैं। रोटी बनाना आता नहीं, पूरी बनाने की बात करते हैं। रोटी बनाना आता नहीं, पूरी बनाने की बात करते हैं। अरे जिनको अपने ठीक से कपड़े बदलना आता नहीं, वो साले मेरे बाप का संविधान बदलने की बात करते हैं। तुम्ही आता माहित आहे, तुम्ही आता ऐकलं असेल, सगळीकडे तुम्हाला माहित आहे। कारण बुद्ध गायला गेली 3 महिने, बुद्धाची शांती आहे, पण बाबासाहेबांची क्रांती काही जगू देत नाही मला। बुद्धाची शांती है कारण बाबा साहब बोले जुल्म करने वाले से जुल्म सहने वाला सबसे ज्यादा गुनहगार है। मैं जुल्म नहीं सह सकती। 100 साल बकरी बन के जीने से एक दिन शेरनी बन के मरूंगी भाई। मैं ऐसी इजड़ की जिंदगी नहीं जी सकती। जीऊंगी तो शेर की तरह, मरूंगी तो शेर की तरह, बराबर ना। जिनको चाहे वैसा जियो, मुझे लेन देन नहीं, लेकिन मैं नहीं जी सकती भाई। तुम्हाला माहिती आहे आता सगळीकडे अमित शाहजी म्हणत होते की आंबेडकर फैशन हो गया बोले। अगर इतना भगवान का नाम लेते तो आपको स्वर्ग मिल जाता था बोले। वाह बहना, हमारे लिए स्वर्ग और नर्क कहाँ है? हम तो विज्ञानवादी लोग हैं, हमने देखा ही नहीं स्वर्ग और नर्क का है। कारण आम्हाला भगवान बुद्धानं सांगितलं। भगवान बुद्ध सांगतात प्रत्येक धर्मामध्ये तुम्ही बघा, प्रत्येक धर्मात जबरदस्तीनं फॉलो करावं लागते। तुम्हाला सांगितलं हे तुम्ही वाचा, तुम्हाला वाचावं लागेल। धर्मानं सांगितलं तुम्हाला शेण खा, तुम्हाला खावं लागेल। जर नाही खाल्लं तर तुम्ही धर्मविरोधी झाला। पण भगवान बुद्धाचं असं नाही। भगवान बुद्ध म्हणतात ई पशिको, म्हणजे मी म्हणतो ते तुम्ही ऐकू नका, मी म्हटल्यानंतर तुम्ही त्याला परता वाचा। जर तुम्हाला वाटत असेल की खरं आहे तर मग तुम्ही त्याला अपनावा। मी म्हणतो म्हणून जबरदस्तीने अपनावू नका। जगाच्या पाठीवर असा धर्म कुठेच नाही। पहिला धर्म आहे तो म्हणजे तथागत भगवान बुद्धाचा बुद्ध धर्म। विचार करा तुम्ही 1935 मध्ये बाबासाहेबांनी एवढी मुक्कामी घोषणा केली, आए जालिमो ढाते वो जुल्म मुझ पे और मेरे कौम पर भी, क्या कसूर है हमारा, किया है क्या? अरे गरीब घर में हमने जन्म ही तो लिया है, अगर ये गुनाह है तो फिर इंसानियत है क्या? इंसान को इंसान से मिलने नहीं देते, इंसान क्या भगवान को छूने नहीं देते। ये कैसी रीत, कैसा धर्म है तुम्हारा? बंद करो ये जालिम ढोंगी पसारा। बर्दाश्त अब मैं करूंगा नहीं, तुम देखते रहना। और हिंदू धर्म में मैं मरूंगा नहीं, तुम देखते रहना। ऐलान भिन्न किया सीना तान के, चक्कर में नहीं आऊंगा किसी बेईमान के। ऐसा मजा चखाऊंगा तुम देखते रहना, जुल्म सितम मिटाऊंगा तुम देखते रहना, हरगिज ना खौफ खाऊंगा तुम देखते रहना। मगर अपने गरीब कौम को बुलवाकर शान से औरों को भी समझाओ, सुनो तुम ध्यान से। है तो हम इंसान लेकिन किसी इंसान के काबिल नहीं, भक्त है लेकिन किसी भगवान के काबिल नहीं। आत्मीयत का जीना जी नहीं सकते यहाँ। अरे तुमको क्या मालूम कि तुम्हारी मंजिलें कहाँ? आओ तुम्हें दिखाता हूँ एक नया आस्था। बाग पीपल का है, गौतम है जिसका बाग बा। झूठ मक्कारी फरेबी का नहीं नामो निशा। हर किसी इंसान को मिलता है बराबर का सुबह। प्यार का, ममता का, सच्चाई का दामन थाम लो और आज से तथागत भगवान बुद्ध को मान लो। तथागत भगवान बुद्ध को मान लो। विचार करा तुम्ही 1935 मध्ये बाबासाहेबांनी एवढी मुक्कामी घोषणा केली की हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू धर्मात मी मरणार नाही। आणि 1935 ते 1956 मध्ये आम्हाला धम्मदीक्षा दिली। डिस्टन बघा, 21 वर्षाचा डिस्टन। 21 वर्षात बाबासाहेबांनी असा एकही धर्म नाही ज्याचा अभ्यास केला नाही। वाह बहिणा, एकही धर्म नाही असा ज्याचा अभ्यास केला नाही। आणि सर्व धर्मातून आमच्यासाठी निवडला तो म्हणजे बुद्ध धम्म। काही तर असेल ना त्या बुद्ध धम्मामध्ये। 1956 मध्ये बाबासाहेबांना आम्हाला बुद्ध धम्माची दीक्षा दिली। 68 वर्ष झाले, धड आम्ही बौद्ध झालो नाही, धड महारी झालो नाही, मधातच लटकला। वाह, ना बुद्ध समजत आम्हाला ना बाबासाहेब समजत। कारण बुद्ध हा वाचण्याचा विषय नाही, तर बुद्ध हा आचरण करण्याचा विषय आहे। क्या बात है। बाबासाहेब आम्ही वाचू शकतो, बुद्ध 2500 वर्षापूर्वीचा बुद्ध आम्ही वाचू शकत नाही। जर तुम्हाला बुद्ध वाचायचा असेल, बुद्ध समजायचा असेल, त्यांचं आचरण करण्यासाठी तुम्हाला त्या स्थळी जावं लागेल जिथे भगवान बुद्धाचं उगम आहे। कोण कोण गेले इथं बुद्ध गायला? हात वर करा। खरंच अभिनंदन तुमचं, सगळ्यात जास्त हात तुमच्या इथे। पण तुम्ही सगळे ट्रिप कुठे गेले असाल? आता याच्यानंतर ट्रिप मध्ये गेले तर त्या ट्रिप वाल्याला सांगा की आमच्यापासून 5000 एक्स्ट्रा घे, पण कुशीनगर, श्रावस्ती, सारनाथ, लिंबोनी, कपिलवस्तू ह्या सर्व ठिकाणी एक दिवस आम्हाला राहण्याची व्यवस्था कर म्हणा। 5000 रुपये जास्त घे। कारण ज्या ठिकाणी तुम्ही एक दिवस जाऊन तिथं राहा तेव्हाच तुम्हाला बुद्ध समजेल की बुद्ध। नाही तर हे ट्रिप वाले नेतात इथं बुद्धाचा जन्म झाला, हो माय हो माय हो माय, चला इथं बुद्धाला जाळलं, हो माय हो माय हो माय, चला भावनिक होऊ नका। कारण आमचा धम्म हा भावनिक नाही।
इथं गेलो, इथं बुद्धाचा जन्म झाला कुशीनगरला, इथं माया होती हात झाडाला उभी लावून ओ माय ओ माय ओ माय, इथं आले बाई बुद्ध, इथं आले. याच्यात जाऊ नका, तिथं जाऊन परताडा, राहा तिथं रात्रभर, तेव्हा तुम्हाला खरा बुद्ध कळेल की खरंच इथं बुद्धाचं काय झालं. क्या बात है. त्यावेळेस तुम्हाला कळेल. म्हणून म्हणायचं आहे, अमित शाह बोलले कि आंबेडकर फैशन हो गई, अगर इतना नाम भगवान का तुम लेते तो तुमको स्वर्ग नसीब होता. म्हणून मला म्हणायचं आहे की तुम सालो आ जाते हो कभी भी हमारे जाती पर. वाह. कारण मी भी ना कोणाला डंकेच्या चोटावर उद्या मराठी आज मेली, कारण हा प्रत्येक दिवस मी माझा आखरी दिवस समजते. आज मी तुमच्यापाशी आली, मला गाणं गायचं आहे, जायचं आहे. उद्या मी तुम्हाला दिसेल की नाही दिसेल मला माहित नाही, कारण हजारो लोक झोपतात, लाखो लोक झोपतात, सकाळी हजारानं लाखानं लोक उठत नाहीत, त्याच्यात माझाही नंबर लागू शकते. मग आज मला चांगलं काम करायचं आहे, कल जो होगा वो देखा जाएगा. म्हणून म्हणायचं आहे की तुम सालो आ जाते हो कभी भी हमारे जाति पर, और वार करना है तो बुजदिलों करके दिखाओ छाती पर. ये झूठ नहीं इतिहास गवाह है भाई दीपक, क्योंकि कुत्ते भौंकते रहते हैं ऐसे चलने वाले हाथी पर, ऐसे चलने वाले हाथी पर. हर्षल कहता है कि भीम के लिए मरेंगे नहीं तो जीना छोड़ देंगे. वाह बहना. बहुत शेर पसंद आएगा आपको, बहुत दाद देंगे आप, क्योंकि डंकेच्या चोटावर बोलने वाली अंजलि भारती है कि भीम जी के लिए मरेंगे नहीं तो जीना छोड़ देंगे. बात ना करो संविधान की, नहीं तो तुम्हारी टांगे तोड़ देंगे. तोड़ देंगे. बात ना करो संविधान की, नहीं तो तुम्हारी टांगे तोड़ देंगे. अरे आज से दावा है तुझे जय भीम वालों का अमित शाह, आज से दावा है तुझे अमित शाह, आज से दावा है तुझे जय भीम वालों का अमित शाह. अरे हमारे बाप के बारे में फिर से कुछ कहा तो साले तेरा टकला फोड़ देंगे, तेरा टकला फोड़ देंगे. अरे बाप के क्यों कि जुल्म के खिलाफ हर आदमी ने लढना चाहिए. तुम्हाला माहित आहे कोणी म्हणते की बाबासाहेबांना संविधान लिहिलं नाही, कशामुळं आमच्या भावाभावात एकी नाही. कोणी म्हणते की बाबासाहेब काय एकटे होते का आमचे संविधान लिहायला, मोठे म्हणतात म्हणते बाबासाहेबांना संविधान लिहिलं, बाबासाहेबांना संविधान लिहिलं. तर कोणी म्हणते संविधान म्हणते आता बदललं पाहिजे म्हणते. माग तो पिक्चरचा अनुप टकल्या, ते त्याचं ते अनुपंखेर तो टकल्या, तो इकडे दिसला पाहिजे मला, त्याचं टकलं फोडल्याशिवाय राहत नाही. मी बंबईत गेली होती, त्याला पाहायला भेटलाच नाही मला, भेटलाच नाही तो. हो म्हणे संविधान आता जुनं झालं म्हणे, संविधान बदललं पाहिजे म्हणे. मलाही वाटते की संविधान बदललं पाहिजे, संविधान जुनं झालं ना आता. तेच ते काय संविधान बदला, संविधान बदललंच पाहिजे. सर्व जेवढे मनुवादी संविधान बदलाच्या मागे लागले त्यांना माझ्या शुभेच्छा आहे. संविधान बदला, मी तुमच्या मागे आहे, पण संविधान तुम्हाला बदलायचं असेल तर बदलवा. पण संविधान लिहिण्यासाठी तुमच्या मायचा आहे का दुसरा तिसरा, त्याला आनंद लिहायला सांगा. संविधान पाहिजे की नाही दुसरा, तुमच्या मायचा दुसरा तिसरा चौथा कोणी असं केलेला तुमच्या मायने एखाद्या खाण्या कोपऱ्यात ना, त्याला लिहायला सांगा संविधान. नंतर बदलावा ना संविधान. क्या बात आहे बाबू. अरुणाबाई भिवगडे सावली यांच्याकडून 200 रुपयाची भेट आलेली, खूप खूप धन्यवाद. 300 रुपये, सॉरी 300 रुपयाची भेट आलेली, खूप खूप धन्यवाद. म्हणून म्हणायचं आहे की जुल्म के खिलाफ हर आदमी ने लड़ना चाहिए, अत्याचार को रोकते हुए हर पल आगे बढ़ना चाहिए. क्या बात है बहना. अत्याचार को रोकते हुए हर पल आगे बढ़ना चाहिए. भारत के जमीन पर जो भी पैदा हुआ है हर एक ने भीम जी का संविधान पढ़ना चाहिए, भीम जी का संविधान पढ़ना चाहिए. म्हणून म्हणायचं आहे की आम्ही कुत्रे नाही वाघ पाळले असते तर हे जय भीम वाले तुम्हाला कधीच हारले नसते. वाह बहना. आम्ही तुम्हाला माहित नाही, माझ्या घरी एक कुत्रा आहे बेल्जियन शेपर्ड, त्याचं नाव ठेवलं मी देशपांडे. हो, व्यवस्थेचा बदला. काल आमचे नाव झिंग्या, बोंड्या, डोंड्या, उकंड्या. हा, आता माझ्या इच्छा डॉगीचं नाव आहे, त्याला म्हणतोय देशपांडे कम 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 कम, येते उड्या मारत. हा, टायसन देशपांडे नावही साधं सुद्धा नाही, कारण हा व्यवस्थेचा बदलाव आहे. काल आमचं कसं होतं, म्हणून म्हणायचं आहे की आम्ही कुत्रे नाही वाघ पाळले असते तर हे जय भीम वाले तुम्हाला कधीच हारले नसते. आम्ही कुत्रे नाही वाघ पाळले असते तर हे जय भीम वाले तुम्हाला कधीच हारले नसते. भीमाने शांतीचा धम्म दाखवला दिदी, नाहीतर संविधानाच्या विरोधात बोलणाऱ्याला आम्ही जिवंत जाळले असते. की पूनम को आएंगे तो खीर देंगे,
बात है अजनी पापा सुनो। पूनम को आएंगे तो खीर देंगे, देंगे। दुख में आएंगे तो धीर देंगे। बाबू लय दुखत आहे का मग तुझं? बाबू पिंट्या लय दुखत आहे का मग? काय किडनी स्टोन झाला का मग? बरं बरं, काय ते कोणता खडा? हा ते झालं का मग? बरं बरं। पूनम को आएंगे तो खीर देंगे और दुख में आएंगे तो धीर देंगे। संविधान के विरोध में अगर बोलोगे तो माँ कसम टांग पर टांग रखकर चीर देंगे। संविधान के बारे में सुंदर सा विषय सादर करणार आहे। अरे खरी भीमाची औलाद आहे, जे खरी भीमाची औलाद आहे त्यांनी भीमाचं कार्य करा। अरे खरी भीमाची औलाद आहे त्यांनी भीमाचं कार्य करा। अरे भीमाचं कार्य करा, अरे भीमाचं कार्य करा, अरे भीमाचं कार्य करा, नाही तर हातात बांगड्या भरा। 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 कारण चेतावणी देऊ नका आम्हा बौद्ध जनाला, हक्क विसरता का आमचे विचार करा म्हणाला। चेतावणी देऊ नका आम्हा बौद्ध जनाला, हक्क विसरता का आमचे विचार करा म्हणाला। त्यावेळेस लागत होते तुम्हाला घोडे, त्यावेळेस लागत होते तुम्हाला घोडे बसायला, त्यावेळेस लागत होते तुम्हाला घोडे बसायला। तेव्हा तर लय गोल वाटत होतं हसायला। आता आम्ही लागलो खुर्चीवर बसायला, आता आम्ही लागलो खुर्चीवर बसायला, मग तुम्ही का लागले रुसायला? आता आम्ही हसणार, कधी लढू शकणार नाही, आणि बाबासाहेबांनी लिहिलेली घटना कोणी मैचा लाल खोडू शकणार नाही। भीमाचं कार्य करा, नाही तर हातात बांगड्या भरा। भीमाचं कार्य करा, नाही तर हातात बांगड्या भरा। भीमाचं कार्य करा, नाही तर हातात बांगड्या भरा। हातात बांगड्या भरा। कारण आमचं कसं आहे, अगोदरच मी तुम्हाला सांगितलं भावाभावात आमच्या एकी नाही। आता तुम्हाला माहित आहे ते 1500 भेटले, आमच्या बहिणी खुश झाल्या। कोणाकोणाला घेतले 1500 रुपये? सगळ्यांनाच घेतले आहे की नाही? 1500 भेटले झाल्या। व विचार करा तुम्ही, ज्यानं तुम्हाला 1500 रुपये दिले त्या हरामखोरांना कधी स्वतःच्या बहिणीची भाऊबीज केली नाही, तुमची बडी भाऊबीज करायला आला। आणि जसं इलेक्शन झालं, सगळं निवडून आलं, हे टपोरा आली का मग दुसरी किस्त आली? असं सांगते, मोठ्या आल्या भावात सगळा घोड करून टाकला सारा इलेक्शन मध्ये 1500 रुपयात। अहो नवरे तुमचे 15,000 कमावून आणतात तर खुश होत ना तुम्ही, आणि त्या हरामखोरानं तुम्हाला 1500 रुपये दिले तर खुश झाले? 1500 रुपयात नवऱ्याचं ऐकून नाही राहिले ना? नाही का? आता आम्ही काही कमी नाही म्हणजे 1500 रुपये भेटते। तुम्हाला माहित आहे का? ऐकतही नाही। ह्या 1500 रुपयाच्या चक्कर मध्ये आले दिलप्या म्हटलं तर त्याच्या बायकोला सांगा, दिलीप कसोटे मथार माणूस, आणि 1500 रुपये भेटले तर बायकोला एवढा पावर आला का रे? दिलप्या म्हणे लयच माजल्यासारखं करतो रे म्हणे। मी होतो तिथे उभा, मीच ऐकलं ते सगळं। सांगा, आणि हे बरं यायनं चुपचाप राहा नाही बाई, उगीच त्याची बदनामी, या वयात त्याची बदनामी करता का? आता बघा सगळीकडे स्वच्छता अभियान झालं, माहित आहे ना? सगळीकडे स्वच्छता अभियान झालं की नाही? गावा खेड्यात सगळीकडे। अगोदर नव्हतं। अगोदर कसं होतं? उचलला डब्बा का तारलो खारी, उचलला डब्बा का असं। आताही तुम्हाला माहित नाही, हे असे बुढे आहेत की नाही, असे त्याही संडासात होत नाही। येते इकडे चालले होते कुठंतरी, बुड्या भाड्याले संडासात होत नाही, आताही डब्बा उचलतो खारीच जातो। दीदी बाहेर कसं होते, मोकळं बसायला भेटते, गवताच्या काड्या रुपते, अजून चांगलं वाटते।
बुडे नाही का, दोन बुडे जातात संडासला खारीमध्ये रोडवर. आता बघा कुठं कुठं खाऱ्या नाही का नाही, तर सकाळी रोडवरच लाईन बसली राहायची. गाडी घेऊन आलो का तशा पंगतच बसली राहायची रोडनं, बरोबर की नाही. आणि बाया तरी उभ्या, माणसं बेसरम, त्यांना काही लेनदेन नाही, कुठून जायचं जाय. बाया बिचाऱ्या माणसाला पाहून उभ्या व्हायच्या, स्टँड अप. माणसाला काही लेनदेन नाही, जाय कुठून जायचं तर. मग आपलं कसं बायाचं, जाऊ दे बाई, बसणाऱ्याला नाही लाज तर लाज, पाहणाऱ्याला तरी लाज असली पाहिजे, म्हणून आम्ही तिकडे पाहून घेऊ. जा बाबा काय कर. 2 बुडे गेले संडासला, एक कसा गेला म्हणजे असे गेले 2 जण आणि असे बसले, म्हणजे सांगत आहो बसले असे. एक मांग बसला, एक पुढं बसला. आता एक मांग एक पुढं, एका मांग एक बसले 2 बुडे. आता मागच्याची झाली उरकली. हो मागच्याची झाली. आता जशी मागच्याची झाली, यांना काय केलं, पाणी घेतलं आणि पुढच्याची धुवाली. बापा हा पुढचा काय म्हणते, अभे माई होय ना म्हणते. मग मागचा म्हणते हे तू होय तर माई कुठे गेली म्हणते. म्हणजे आमच्या समाजाची अशी दुर्दशा आहे, स्वतःची कुठे गेली माहित नाही, आम्ही दुसऱ्याची धुवायला जातो. स्वतःची खरकटी आहे का नाही जागेवर ते माहित नाही, पहिली दुसऱ्याची धुवायला जातो आम्ही, आमची तशीच राहू देतो. त्याच्यामुळे आमच्यावर हा दिवस येतात, त्याच्यामुळे आमचे आमदार खासदार निवडून येत नाही, त्याच्यामुळे आम्ही कारण एखादा आमचा कॅन्डिडेट कोणता उभा राहू द्या आणि बायकोला म्हणू द्यावं, हा आपला गरीब कॅन्डिडेट आहे ना, याला देऊ ना वोटन. तो काय देऊन राहिला म्हणते, बबलू तो काय देऊन राहिला म्हणते, हा तर म्हणते 15 दिवसापासून नुसतं चिकन बिर्याणी, मटन बिर्याणी आणि पावट्यात चारून राहिला ना म्हणते, पाजून राहिला ना म्हणते. त्याच्या माग कशा माय मावल्यानं तुम्हाला सांगतो मी, आता जर तुमच्या नवऱ्यानं मनुवादी माणसाला जर वोट दिलं की नाही, आता टीव्हीचा आवाज वाढवा घरातला आणि त्याला बेडरूम मध्ये न्या, किचन मध्ये अंदर. हो खरं सांगतो, आतमध्ये न्या. आणि ते बेलणं असते की नाही पोळ्या लाटायचं, बेलणं कोणी लाटणं म्हणते, त्याला काय म्हणता तुम्ही, लाटणं बेलणं जे काही असेल ते, आम्ही तिकडे लाटणं बेलणं म्हणतो. ते बेलणं घ्यायचं, बेलण्यानं असं सुजवानं त्याला, आईची शपथ. हो टीव्हीचा आवाज वाढून झपाझप त्या बेलणे त्याच्या तोंडावर, आणि तोंड फोन फुटलं. मायवा त्याचं कसं मन दुखत असते. सासूला जर दिसलं तर सासूच्या समोर म्हणायचं, अहो कुठं पडले की काय व म्हणायचं तुम्ही दारू पिऊन. हट माय किती सांगतो म्हणायचं की दारू पिऊ नका, तरी पिताव म्हणायचं, कुठं पडले व सगळं तोंड फुटून आलं म्हणायचं. सिमेंटच्या सडकीवर हो चला थोडीशी हळद लावून देतो म्हणा अंदर, आणि अंदर न्यायचं. देशील का म्हणून अरे भीमाचं कार्य करा नाही तर हाताचं कार्य करा नाही, हाताचं बांगड्या भरा. भीमाचं कार्य करा नाही, हाताचं बांगड्या भरा. भीमाचं कार्य करा नाही, हाताचं बांगड्या भरा. भीमाचं कार्य करा नाही, हाताचं बांगड्या भरा. कारण संविधानाची जाणीव देशातील लोकात नाही, संविधानाची जाणीव देशातील लोकात नाही. आवाज उठवणारा संसदेत पाहिजे, चौकात नाही. अरे संविधान लिहून आम्हा फार मोठे कर्ज दिले दादासाहेब, त्या कर्जाचा हप्ता फेडण्याची आमची कोणाचीही अवकात नाही, आमची कोणाचीही अवकात नाही. भीमाचं कार्य करा नाही तर हाताचं बांगड्या भरा. भीमाचं कार्य करा नाही, हाताचं बांगड्या भरा. अरे भाजपची सत्ता पण बहुजनाला भेटलं काय, वाह बहिणा क्या बात. भाजपची सत्ता पण बहुजनाला भेटलं काय. संपविना संविधानाला मनुवादी टपले काय, संपविण्या संविधानाला मनुवादी टपले काय. दादासाहेब म्हणतात संविधान बदलणे म्हणजे तुमच्या मायचा नवरा बदलणं एवढे सोपे वाटते का. कार्य करा नाही, हाताचं बांगड्या भरा. भीमाचं कार्य करा नाही, हाताचं बांगड्या भरा. भीमाचं कार्य करा नाही, हाताचं बांगड्या भरा. क्यों कि इस देश में आदमी के हाथों आदमी हलाल नहीं होता, नहीं होता. इस देश में आदमी के हाथों आदमी हलाल नहीं होता, और अंग्रेजों का कभी भी अपना सलाम नहीं होता, नहीं होता. अंग्रेजों को कभी भी अपना सलाम नहीं होता. अरे शिवाजी के इतिहास के बाद अगर महारों को तलवार चलाने की इजाजत होती सागर, शिवाजी के बाद अगर महारों को तलवार चलाने की इजाजत होती सागर, तो ये भारत कभी भी गुलाम नहीं होता, कभी भी गुलाम नहीं होता. भीमाचं कार्य करा नाही तर हाताचं बांगड्या भरा. भीमाचं कार्य करा नाही, हाताचं बांगड्या भरा. आज हम भी ऐसी बात रखते हैं
और शिवनेरी किला परचम नीला याद रखते हैं। वाह बेटा, क्या बात है, क्या बात है। आज हम ऐसी बात रखते हैं, शिवनेरी किला परचम नीला याद रखते हैं। अरे हम तो माँ बाप है फिर भी सागर, हम तो माँ बाप है फिर भी सागर, बच्चे हमारे पंचशिला याद रखते हैं, पंचशिला याद रखते हैं। विमाचं कार्य करा नाही तर हातात बांगड्या भरा, विमाचं कार्य करा नाही हातात बांगड्या भरा, विमाचं कार्य करा नाही हातात बांगड्या भरा। संविधानाचा अपमान झाला, झाला अपमान परभणी, संविधानाचा अपमान झाला, झाला अपमान परभणीचा, संविधानाचा अपमान झाला, झाला अपमान परभणीचा। तुम्हाला माहिती आहे 12 डिसेंबर संविधानाचा अपमान झाला, झाला अपमान परभणी, संविधानाचा अपमान झाला, झाला अपमान परभणीचा, संविधानाचा अपमान झाला, झाला अपमान परभणीचा। तुम्हाला माहिती आहे परभणीला 12 डिसेंबर 2024 मध्ये सोपान दत्ताराव पवार या एका हरामखोराच्या औलादीनं संविधानाच्या परतीला छेडखानी केली। माहिती आहे तुम्हाला? कोणाकोणाला माहिती आहे हात वर करा। माय मावल्यांना वाचत जा। हे बघा किती हात वर झाले, दुःखाची गोष्ट आहे। खरंच वाचत जा। बाबासाहेब बोलले आम्हाला वाचा, आम्हाला ऐकू आलं नाचा, आम्ही म्हणतो भीम के लागते जिगर आधे इधर आधे। तो मी नव्हे बाबा, भामट्या तोंडाचे बाबासाहेब आम्हाला बोलले वाचा, आम्हाला ऐकू आलं नाचा। बाबासाहेब बोलले का मला डोक्यावर घेऊन नाचू नका, कारण मी असं म्हणत नाही की नाचू नका, नाचणं फार शरीरासाठी चांगलं आहे, नाचलंही पाहिजे, पण वाचणं मेंदूसाठी चांगलं आहे, वाचलं पण पाहिजे। बाबासाहेबांची रॅली जेव्हा निघते तेव्हा म्हातारे म्हातारे नाचतात, नाचलो पाहिजे, आम्ही खुशी जाहीर केली पाहिजे, कारण आमच्या बापाचा जन्म झाला त्या दिवशी। पण बाबासाहेब आम्हाला बोलले वाचाल तर वाचा, वाचाल तर वाचाल। पण आम्ही कुठे गेलो, एखाद्या लग्नात गेलो तर पहिले सगळ्यात पहिले आम्ही हा विचार करतो, बाय आमच्या त्या शेजारी लेकानी अशीच साडी आहे, मी तिच्याहून चांगली घेतो, हो ते लय माझ्या समोर मटकते म्हणते, हो तर तिच्यासारखीच साडी घेतो, नवऱ्याच्या मागं लागतो, तिच्याहून चांगलं तर मंगळसूत्र करून मागतो म्हणते, हो। आणि जर आमच्या शिरेला चालू असल्या काय माझ्या नवऱ्याची बायको भाभीची घरपे होय, तारक मेहता का उलटा चष्मा शिदा कधी होते तो, हा तारक मेहताला उलटा चष्मा, नवरा जर कामावणाला अडनेस फॅक्टरी मधून तर हिची सिरियल चालू असते, थांबाना म्हणते थोडस नंतर पाणी देतो ना, कुंकू टिकली, कुंकू टिकली, कुंकू टिकली, टिकली तर टिकली नाही तर फेकली, कुकडे टिकली, हो धरला धरला। काल कसं होतं, कुंकू लावायचा म्हणजे नवरा इथं बसला राहता, आता टिकली तर टिकली फेकली। टिकली कशी दिदी? बाथरूम मध्ये जाते बाई आंघोळ कराले, कपाळाची टिकली काढते आणि टिकवते त्या भीतीला, ए नवऱ्या इथंच राह मी आंघोळ करते, बाई घरात येते, दुसरी टिकली धारते लावते कपाळाले, ए नवऱ्या टिक मा कपाळे, नवरे झाले 2, बाथरूम मधला पहिला हा दुसरा, आता तिसरा नवरा, बाईला आळस येते, आळस सोपावर झोपते, कायची टिकली काढते आणि टिकवते त्या ठाव्याले, ए नवऱ्या तू इथंच राह मी झोपते, हे कुंकू टिकली, टिकली तर टिकली नाही तर फेकली। अरे भीमाचं कार्य करा नाही तर हातात बांगड्या भरा, भीमाचं कार्य करा नाही हातात बांगड्या भरा, भीमाचं कार्य करा नाही हातात बांगड्या भरा, भीमाचं कार्य करा नाही हातात बांगड्या भरा। विचार करा तुम्ही, पूर्ण भारतात जर कोणाचे सगळ्यात जास्त पुतळे असेल तर कोणाचे पुतळे आहेत? सर्वात जास्त पुतळे कोणाचे आहे भारतामध्ये? बोलत जा जरा, कोणाचे पुतळे आहे? कोणाचे? सर्वात जास्त जर या देशात कोणाचे पुतळे असतील तर ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे। पण दुर्दैवाची गोष्ट आहे, सगळ्यात जास्त जर अपमान कोणाचा होत असेल तर कोणाची विटंबना होत असेल तर ते फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची होती। विचार करा तुम्ही, किती दुःखाची गोष्ट आहे। उदाहरणार्थ तुम्हाला सांगते मी, 12 डिसेंबर 2024 मध्ये दत्ताराव सोपान कोकाटे या एका हरामखोराच्या औलादीनं आमच्या संविधानाची तिथं एक मोठा पुतळा आहे बाबासाहेबाचा, आणि त्या पुतळ्याच्या खाली काही आमच्या कार्यकर्त्यांनी तिथं आपल्या संविधानाची परत उभारलेली आहे, आणि त्या परती संघ त्यांनी छेडखानी केली। जय भीम। आमचे हर्षल वासनिक ढोलक मास्टर त्यांचे काका, त्यांच्याकडून मला हे 100 रुपयाच्या रूपामध्ये फार आशीर्वाद मिळाला त्यांचा, म्हणजे तो माझ्या भावजाईचाच होय, काही दुसरा न, भावजाईचा, भावजाईचा म्हणजे भावाचा, तेच तर म्हणलं भावजाईला कसा होईल, भावाशिवाय भावजाईला झाला ना, भावाला कसा होईल, काही लावता
विठू बाप्पा बोलला मी माणूस आहे. भावजाईला होत असते की नाही भाचा, भावाली थोडी होत असते, म्हणून ते भावजाईचं होय ना. 31 होती का भावजाई? 4 कोणत्यातलं होय ना. त्यांचे काका त्यांनी मला 100 रुपयाची भेट दिली. अरुण भीमरावजी नागदिवे त्यांनी सुद्धा सप्रेम भेट दिलेलं खूप खूप धन्यवाद. दत्ताराव सोपान कोकाटे त्यांनी बाबासाहेबाच्या त्या संविधानाच्या परतीला छेडखानी केली आणि तिथे त्यांना नमुना त्या आमच्या परभणीतल्या लोकांनी दाखवला. बरोबर की नाही. कारण त्यांच्या प्रतिकृतीला मोडतोड केलं, खोडतोड केलं. प्रचंड भीमसैनिकाचा समूह रस्त्यावर उतरला. पण विचार करा आमच्या बापाचं संविधान काय म्हणते. त्या ज्यांनी प्रतिकृतीला छेडलं त्याचं सुद्धा संरक्षण बाबासाहेबांनी संविधानामध्ये लिहिलेलं आहे. वाह बहिणा क्या बात आहे. बाबासाहेबांच्या पुतळ्याची ज्यांनी विटंबना केली त्याला सुद्धा पोलीस संरक्षण बाबासाहेबांना संविधानामध्ये लिहिलेलं आहे. ज्यांनी संविधानाला जाणलं, दिल्लीवर जंतर मंतरवर संविधानाची परत जाणली काही हरामखोर संघटनेनं, त्याला सुद्धा संरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानामध्ये त्यांना सुद्धा संरक्षण दिलं. वाह बहिणा. म्हणजे विचार करा तुम्ही की बाबासाहेब किती मोठ्या मनाचे असतील. भयानक. म्हणून आम्हीच का तथागत बुद्धाची धरू शकतो. आम्ही का दादासाहेब शेळके म्हणतात आम्ही का तथागत बुद्धाची धरू शकतो. मानवतेसाठी दिवस रात्र का काम करू शकतो. संविधानासाठी परभणी येथे भीमसैनिकांनी दाखवून दिले दादासाहेब की आंबेडकरी समाज बाबासाहेबांसाठी मरू शकतो आणि मारू पण शकतो. कार्य करा नाही तर हाताच्या बांगड्या भरा. माझं कार्य करा नाही हाताच्या बांगड्या भरा. माझं कार्य करा नाही हाताच्या बांगड्या भरा. माझं कार्य करा नाही हाताच्या बांगड्या भरा. रात्रि बसली बसता बसता एक शेर आठवला मला और मैंने लिखा हो का मैं कोई शायर नहीं हूँ भाई लेकिन अच्छा लगा तो मैंने शेर लिखा. दाद देना कि ये देश गीता कुरान बाइबल गुरु ग्रंथ साई से नहीं तो मेरे बाबा साहब के संविधान से चलता है. ये देश गीता कुरान बाइबल गुरु ग्रंथ साई से नहीं तो मेरे बाबा के संविधान से चलता है. इसीलिए किसी को समानता का हक मिलता है. हर किसी को समानता का हक मिलता है. दीदी गलती से इसे छूने की कोशिश ना करना. वाह बेटा क्या बात है. मनुवादियों इसे छूने की गलती से कोशिश ना करना क्योंकि जेबी वालों के खून में संविधान बहता है. खून में संविधान. कार्य करा नाही तर हाताच्या बांगड्या भरा. माझं कार्य करा नाही हाताच्या बांगड्या भरा. माझं कार्य करा नाही हाताच्या बांगड्या भरा. श्रीमान सुखदेवे त्यांच्याकडून 200 रुपयाची भेट आली. मला खूप खूप धन्यवाद. संविधानाचा अपमान झाला अपमान परभणी. संविधानाचा अपमान केला झाला अपमान परभणीचा. संविधानाचा अपमान केला झाला अपमान परभणीचा. त्याच्यासाठी तर सोमनाथ गेला. कारण तुम्हाला माहिती आहे सोमनाथ सूर्यवंशी. त्याच्यासाठी तर सोमनाथ गेला. त्याच्यासाठी तर सोमनाथ गेला. त्याला ठेवा रे आठवणीत. त्याला ठेवा रे आठवणीत. त्याला ठेवा रे आठवणीत. त्याला ठेवा रे आठवणीत. अरे मरायचं असेल तर समाजासाठी. अरे मरायचं असेल तर समाजासाठी. भीम सैनिक होऊन मरा. भीम सैनिक होऊन मरा. भीम सैनिक होऊन मरा. नाही हातात बांगड्या भरा. सैनिक होऊन मरा नाही हाताच्या बांगड्या भरा. सैनिक होऊन मरा नाही हाताच्या बांगड्या भरा. सैनिक होऊन मरा नाही हाताच्या बांगड्या भरा. मी इकडलं काहीच सांगत नाही. बिलकुल सांगू नका. हो तुमच्या इकडले
तुमच्या इकडले लोक लय चांगले आहे सगळे, तुमच्या इकडे सगळे नोकरी चाकरीवाले लोक आहे, सगळे लोक चांगले आहे, फॅक्टरी मध्ये आहे, याच्यामध्ये आहे, त्याच्यामध्ये आहे की नाही, सगळे चांगले आहे. पण कुठं कुठं माहिती का, नोकरीवाली एवढे कंदूस काय सांगू तुम्हाला. माझ्या घरापाशी त्याला 1 लाख रुपये पगार, हो डिफेन्स मध्ये होता, 1 लाख रुपये पगार. माय माय आली बाबा, माय जय भीम. माया नागदिवे यांनी माझ्या मायने हे पाहे 200 रुपयाच्या रूपात फार मोठा आशीर्वाद दिला. काल माझ्या मायनं फोन केला, एक रमाई बघितली माझी, खूप रडत होती माझी माय, आज मला आशीर्वाद द्यायला आली. खूप खूप धन्यवाद माझ्या मायकडून. काय सांगत होती, हो एवढा कंदूस माझ्या घरापाशी डिफेन्स मध्ये, गव्हर्नमेंट सगळ्याची नाही, पण तुम्ही लय चांगले, तुम्ही समाजासाठी खूप काही करता. पण एवढे कंदूस, हे पा 1 लाख पगार, पण त्यांनी एकच पॅन्ट, एकच कोट आणि एकच शर्ट बापा, दिवसभर घालून जायचा, संध्याकाळी यायचा आणि त्याला धुवायचा, दिवसभर घालून जायचा आणि संध्याकाळी यायचा आणि त्याला धुवायचा आणि वाव घालायचा, दिवसभर घालायचा आणि संध्याकाळी यायचा आणि धुवून त्याला वाव घालायचा. आता कोण्या गोष्टीचं लिमिट असते की नाही, ते घालून 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 पॅन्ट फाटून गेला, फेकून द्यायचा नाही, तो फेकून द्यायचा नाही, त्याची अंडर कैशीनं कापायचा आणि अंडर पॅन्ट करून घालायचा आणि चौकात फिरायचा, फेकून द्यायचा नाही. आता तो अंडर पॅन्ट घालून 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 कुजून गेला, फेकून द्यायचा नाही. अर्शिव सुखदेव यांच्याकडून 100 रुपयाले खूप खूप धन्यवाद. तसेच प्रफुल्ल देशपांडे, बंडू भाऊसागर यांच्याकडून 200 रुपयाची भेट आली, खूप खूप धन्यवाद. तो अंड पॅन्ट फाटून फाटून गळून गेला, फेकून द्यायचा नाही, कैचीनं त्याने असं ठेवून चौकुट्ट कापाचा आणि त्याचा रुमाल बनवायचा, चौकात येऊन तोंड पुसत बसायचं. आता त्या रुमालाची तोंड पुसून फाटून गेला, तो सुद्धा फेकायचा नाही, त्याची चिंदी फाडून त्याची घरचे दिवेले वात करायचा. वात, आता ते वात जळून 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 रात झाली, फेकून द्यायचा नाही. मग त्याचं दत्त मंजन करायचा, काढा चौकात येऊन दात घासत बसायचा. बापा, चौकात येऊन असे एवढे कंदूस नोकरीवाले. तुमच्या इच्छा लय चांगले आहे, तुमच्या इच्छा बोलत नाही मी अजिबात. तुमच्या इकडचे एवढे चांगले आहे, समाज कार्यासाठी कधी उठतात, कधी वर्गणी देतात. नाही तर बाकीचे बघा, तुम्ही पट्टी मागायला जा म्हणते, राजे पगारच झाला नाही म्हणते ह्या महिन्यात. आम्हीच तर आमचं 2 महिन्यापासून कसं भागवतो कसं नाही म्हणते, आमचं आम्हालाच माहिती आहे म्हणते. पोरीची फी नाही भरली राजा म्हणते. दुसरा म्हणते पोरगी डिलिव्हरीला आली तर घरी पैसा नाही, जवायला पैसे मागितले म्हणते, पैसेच नाही. आमचंच तर आम्ही कसं करतो कसं नाही म्हणते. पट्टी मागायला गेले का यायचे 2 महिन्यापासून पगारच झालेले नसते. इकडं दीदी, हे 2 महिने नाही, हे नोकरीवाले आहे, पण हे काय साधे आहे का, हे नाही का, फायर ब्रिगेड मध्ये आते बा, झुकेगा नाही साला, असं काम आहे द्यायचं. म्हणून मी सांगतो तुम्हाला की आईची शपथ, सगळ्यांना माझं सांगणं आहे की समाज कार्यासाठी काहीतरी दान करा, काहीच तुमच्या संग जात नाही. कारण हे सर्व अनित्य आहे. 3 महिने जे मी 3 महिन्याच्या सहवासामध्ये बुद्धगया, श्रीलंका, कुशीनगर जे सर्व फिरून आली, त्याच्यामध्ये मला समजलं की आपण हे धन दौलत काहीच सोबत जात नाही. तुम्ही कितीही कमवा, तुमचे लेकरं सोबत जात नाही, तुमचे बायको सोबत जात नाही, कोणीच तुमच्या सोबत जात नाही. तुमच्या सोबत जातात फक्त आणि फक्त तुमचे कुशील कर्म. वा बहिणा, तुम्ही कर्म करा, हात उठून कोणाला दान करा, जरूरतमंद लोकांना द्या, मंगल मैत्री ठेवा. बघा तुमची दुनिया कशी सुंदर वाटते तुम्हाला. जर तुमच्याबद्दल तुम्ही कोणाबद्दल मंगल मैत्री ठेवली नाही, शेजारच्या माणसानं गाडी घेतली, तुम्हाला रात्रभर झोप येत नाही. झोडा फायना म्हणते त्या बापजीच्यानं गाडी घेतली ना म्हणते, बारीक मध्ये पाहिलं म्हणते, त्यांना गाडी घेतली ना म्हणते, माय त्याला रात्रभर झोप येत नाही. कारण का ते जळण झोपू देत नाही. पाहिलं म्हणते त्याला तर आमच्यापेक्षा कमी पगार आहे, कुठून आला का माहिती, हरामखोरापाशी पैसा म्हणते. पाहिलं त्यानं गाडी घेतली, माझ्या घरासमोरून नेली हो म्हणते बाई, त्यानं खान वाजवत नेली म्हणते इथून. हरामखोरी एवढा तर बदमाश आहे म्हणते, तुम्हाला रात्रभर झोप येणार नाही. पण आईची शपथ, जर तुमच्या शेजाऱ्यानं कोण गाडी घेतली, त्याला प्रेमाने म्हणा, दादा त्या गाडी घेतली की नाही, वस्तीमध्ये भूषण आहे, जेव्हा तुझी गाडी येते हॉर्न वाजत, तेव्हा मला लय गर्व वाटते का माझ्या भावाची गाडी आली, माझ्या देराची गाडी आली, माझ्या काकाची गाडी आली. असं जेव्हा म्हणाल ना तुम्ही, आईची शपथ, दुसऱ्या दिवशी पेड्याचा डब्बा घेऊन जर तुमच्या घरी नाही येणार, तो अधिक काही म्हणा मला.
बघा कशी सुकून झोप येते. म्हणून मंगल मैत्री ठेवा, दुश्मनासाठी चांगली भावना ठेवा मनामध्ये. बघा, कारण त्याच्या बाऱ्यात जर तुम्ही चांगला विचार नाही केला तर रात्रभर झोप तुम्हाला येत नाही. झोप कोणाची खराब होत आहे? आमची. त्याच्यापेक्षा चांगली भावना ठेवली तर सुकून झोप येते की नाही? म्हणून सुकून झोपा आणि सगळ्याबद्दल मंगल मैत्री ठेवा. कोणी शिव्या देत असेल देऊ द्या ना, तरी त्याला म्हणा. त्यांना शिव्याच येणं का जेवायला येणं? पोट्टीनं मटण आणलं होतं, एकटीला धकून नाही राहिलं होतं, येणं जेवायला. त्यानं शिव्या दिल्या असून त्याला लाज वाटते का? पाय झालं मी ह्या बाईबद्दल किती वाईट विचार करतो, तुम्ही त्या माऊलीनं मला जेवायला हात दिला. अरे भीमाचं कार्य करा नाही तर भीमाचं कार्य करा नाही तर हाताचं बांगड्या भरा. भीमाचं कार्य करा नाही हाताचं बांगड्या भरा. भीमाचं कार्य करा बांगड्या भरा. कारण तुम्हाला माहिती आहे 14 जानेवारी नाम विस्तार दिन औरंगाबाद. कोणाकोणाला माहित आहे? 14 जानेवारी नाम विस्तार दिन महिला मंडळ कोणाकोणाला माहित आहे? वाचत जाऊ माय मावल्यांनो. खरंच तुम्हाला सांगते मी, कोण्या लग्नात गेल्या, कोण्या जत्रेला गेल्या, कुठं घुमायला गेल्या, 4 साड्या आणायच्या ऐवजी 2च साड्या आणा. 2 नवल्या ड्रेस आणायच्या ऐवजी 1च आणा. लेकराला 10 किलोने आणायच्या जागी 2च किलोने आणा. पण तिकडून येता येता एक महापुरुषाचं पुस्तक घेऊन या, तुमच्या लेकराला वाचायला द्या. तुम्हाला खरंच जर उद्याची पिढी तुमची उज्ज्वलात बघायची असेल तर खरंच तुमच्या लेकराला महापुरुषांचं पुस्तक वाचायला द्या. कारण नाम विस्तार दिन 14 जानेवारी नाम विस्तार दिन बाबासाहेबांचं नाव भेटासाठी पूर्ण मराठवाड्याने पूर्ण महाराष्ट्र पेटला होता की त्या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ नाव भेटलं पाहिजे. किती वर्ष लढा लढला आणि शेवटी 1994 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळालं. नाम विस्तार दिनाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ. लक्षात ठेवा हे, आईची शपथ. कारण काही लोक मी नाव घेतो मग माझं उगीच लय फटकारल्या तोंडाची गायिका हो मी. जेव्हा 14 जानेवारी नाव विस्तार दिनाचा लढा चालू होता, आम्ही म्हणत होतो की त्या विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव भेटलं पाहिजे, आमचे दादा पण आजोबा. तेव्हा बाळासाहेब ठाकरे म्हणत होते घरात नाही मीठ मागायला चालले म्हणे विद्यापीठ. आज आमच्या घरात मीठही आहे पीठही आहे, तुम्हाला जीव घालायची ताकद आहे आमची. जेव्हा बाबासाहेब त्याच्यासाठी किती लोक शहीद झाले. पोचीराम कांबळे शहीद झाला, मातार समाजाचा पोचीराम कांबळे. त्याचे दोन्ही हात कापले. तो राम जय भीम का म्हणत आहे म्हणून त्याचे दोन्ही हात कापले. जय भीम म्हणू नको, राम राम म्हण, नाही तुझे दोन्ही हात कापतो. हात कापले. पोचीराम कांबळेचे दोन्ही पाय कापले. तरी पोचीराम कांबळे म्हणत होता जय भीम. पोचीराम कांबळेला सरणावर झोपवलं, त्याच्या अंगावर मातीचं तेल टाकलं, घासले की आता तरी राम राम म्हण, नाही तर अंगाटप्पीची काडी लावू. पण तरी पोचीराम कांबळे बोलला अरे तू अंगाटप्पीची काडी लावशील मला आग लागेल, त्याच्यातून जो ज्वालामुखी निघेल त्या ज्वालामुखी मधून सुद्धा निघेल जय भीम. मरायचा शौक असेल तर असे मरा ना. आमची पोरं मरतात पोरीसाठी. पोरीनं फोन नाही उचलला तर आमचे पोरं जीव देतात. लागला बदमाश पोट्टे. फोन म्हटलं का फोनही लागते पटकन. हो तेच काम आहे तुम्हाला, आहे की नाही? हा फोन लावायचे, काय दुसरे कामच नाही. आमचे पोरं म्हणतात बापानं जर हिस्सा नाही दिला तर आमचे पोरं म्हणतात मी ड्रिंक पेतो म्हणते. हो त्याला मोठ्याला जास्त दिला म्हणते, त्याला 2 गुंड जास्त दिले म्हणते, 2 बकेटा त्याला जास्त दिल्या म्हणते. मी लाईना हो म्हणला होतं काय वाया गेलो का म्हणते. मी ड्रिंक पेतो यायचं नाव देतो म्हणजे सांगून ना बापाचं मामायचं. आणि काही पोरं तर पोरीसाठी मरतात. आमच्या इथं शुक्रवार तलाव आहे, पोरीनं फोन नाही उचलला तर तेव्हा त्या तलावात जातात, हे असे पाय टाकतात अशी. तिथून फोन करतात, फोन उचलतो का मग तलावात उडी टाकू बापा. फोन उचलतो का मग तलावात उडी टाकू. आणि तिथून मग मेसेज करतात पिल्लू. आम्ही पाहिलं बकरीचं पिल्लू, गाईचं पिल्लू, डुकराचं पिल्लू, मांजरीचं पिल्लू, आता माणसाची झाली पिल्ली. पिल्लू हो पिल्लू तू कसा आहेस. आणि पिल्लू पाहिलं ना, हे पा तुम्हाला सांगतो मी आता, कारण खरं बोलायची सवय आहे मला. काय करू आता, पोरीला वेळ नाही लफडे उफडे करायले. पोरी 30-30, 40-40 वर्षापर्यंत लग्न नाही करून राहिले, नाही करत, भेटच नाही पोरी. शिकून राहिल्या, मोठ्या मोठ्या अधिकारी होऊन राहिल्या. आपल्या इकडचं सांगत नाही मी, बाकीचं सांगतो. आता पोरीचे लफडे कमी झाले, बायाचेच लफडे चालू झाले. हो जे खरं आहे ते सांगतो मी. खरं सगळ्या बायाने पण काही व्हायचे बघा. हो पोरीचे कमी, बायाचेच लफडे जास्त. पोट्टे असतात आमच्या पार्टीत आहे काही पोट्टे. चॉकलेट घेऊन जातात. ते वहिनी असते ना, वहिनी मोठी, वहिनीचं लहान पोरगं असते. वहिनी आणि वहिनी म्हणजे बापूजी तुमच्या भावाला काय नाही माझी परवाच नाही. आणि ह्या काय म्हणते, वहिनी कमालच झाली बाबा, एवढ्या सुंदर तुम्ही
आणि तुमची माझ्या भावाला परवा नाही, आणि माझी एवढी सुंदर बायको असते की नाही तर मी तर कामावरच गेलो नसतो बापा हो. आणि तिले काय वाटते का हा लयच चांगला आहे, बघा माय किती चांगला आहे. तिले काय माहिती ह्या भिकार चोट आहे, याची बाहेर न्यायची कुठं अवकात नाही म्हणून घरीच लग्गा लावत आहे. तिला काय माहिती कारण हे 35 किलोचा आहे, ती 75 किलोची आहे. वाढणार 35 किलोचा. हो. पाहिलं ना, पोरं पाहिले किती 25 वर्षाचं आणि बाई पाहिली तर 35 वर्षाची. काय होतं कोण होय तो? हे आमच्या पार्टीचा सरदार आहे नाही, सगळ्यात जास्त बैकलेलं आहे आमच्या पार्टीतलं सरदार, सगळ्यात जास्त. आणि ह्या हर्षलने जर वाया धाडलं असेल तर याईनं धाडलं. रातचे 2 वाजता त्याला गुगल पे ला पैसे पाठवतात. हो माझे एक्का पाठवले 4-5 वेळा है ना. याला जर बैकवलं असेल ना हे होय हे रातच्या 2 वाजता गाडी काढतो मला सांगतात अरे बापरे आता धमकी दिली म्हणजे त्यांना मी जीव देतो म्हणून. हा यायला देते धमकी तो. बघा बबलू भाऊ तुम्ही दिदीला जर सांगितलं तर मग मी जीवत देतो. आणि बबलू भाऊ म्हणते अरे बा मी लेकरबाचा माणूस हो ना, मला कुठं फसवतो. राजा म्हणते अरे भीमाचं कार्य क्यों मरते हो एक लड़की के लिए, क्यों मरते हो एक लड़की के लिए. 2 गज कपड़ा ना मिलेगा तुम्हारे कफन के लिए. दादासाहेब शेडके म्हणतात की क्यों मरते हो एक लड़की के लिए, 2 गज कपड़ा ना मिलेगा तुम्हारे कफन के लिए. अरे मरने का शौक है तो मरो, ना मिलते उस वाघ मारे की तरह ये लड़कियां भी दुपट्टा फाड़ देंगी तुम्हारे कफन के लिए. कार्य करा नाही तर हाताचं बांगड्या भरा. माझं कार्य करा नाही तर हाताचं बांगड्या भरा. माझं कार्य करा नाही तर हाताचं बांगड्या भरा. बाबासाहेब म्हणायचे, महात्मा गांधी म्हणायचे की मेरे चाहने वाले मुझे महात्मा कहते हैं. पंडित जवाहरलाल नेहरू म्हणायचे की मेरे चाहने वाले मुझे चाचा कहते हैं. पंडित नेहरू म्हणायचे की मेरे चाहने वाले मुझे चाचा कहते हैं. महात्मा गांधी म्हणायचे की मेरे चाहने वाले सब मुझे महात्मा कहते हैं. पण बाबासाहेब म्हणायचे अबे मेरे चाहने वाले छोड़, तेरे चाहने वाले भी मुझे बाप कहते हैं. करा नाही तर हाताचं बांगड्या भरा. माझं कार्य करा नाही तर हाताचं बांगड्या भरा. सुलोक आकाश मेश्राम यांच्याकडून मला पुन्हा 200 रुपयाची भेट आली. स्वामी 1000 रुपयाची भेट आली. मला खूप खूप धन्यवाद. थँक्यू बेटा. अरे भीमाचं कार्य करा, अरे भीमाचं कार्य करा. कार्य करा नाही तर हाताचं बांगड्या भरा. भीमाचं कार्य करा नाही तर हाताचं बांगड्या भरा. भीमाचं कार्य करा नाही तर हाताचं बांगड्या भरा. हाताचं बांगड्या भरा. भीमाचं कार्य करा नाही तर हाताचं बांगड्या भरा. भीमाचं कार्य करा नाही तर हाताचं बांगड्या भरा. भीमाचं कार्य जळालो तरी सोडले नाही नामांतराच्या त्या मागणीला. जळालो तरी सोडले नाही नामांतराच्या त्या मागणीला. तोडले तरी नाही भ्याल्या मनुवादाच्या त्या अवल्या दिला. दादासाहेब शेवटी मिळाले आपल्या बापाचे नाव. औरंगाबाद मराठवाडा विद्यापीठेला, मराठवाडा विद्यापीठे. भीमाचं कार्य करा नाही तर हाताचं बांगड्या भरा. भीमाचं कार्य करा नाही तर हाताचं बांगड्या भरा. भीमाचं कार्य करा नाही तर हाताचं बांगड्या भरा. आमचे पोरं मरतात असे, आमचे पोरं चांगल्यासाठी मरत नाही. झाला संविधानाचा अपमान झाला, झाला अपमान परभणी. संविधानाचा अपमान झाला, झाला अपमान परभणी. संविधानाचा अपमान झाला. डोंबळे कुंभारा परी तू भीमा यांना नागदिवे, विहान नागदिवे यांच्याकडून मला 200 रुपयाची भेट आली. खूप खूप धन्यवाद. गाणं म्हणजे हा गाण्याची फरमाईश आली. कुंभारा परी तू भीमा. बिलकुल म्हणणारच आहो मी. तुम्ही नाही म्हटलं तरी समाजाला घडवलंच ना, बरोबर की नाही. कुंभारा परी तू भीमा समाजाला घडविले. कुंभारा परी तू भीमा समाजाला घडविले. कुंभारा परी तू भीमा समाजाला घडविले.
अमरावतीकर आणि अमरावतीचे महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक प्रकाश दीप वानखडे यांनीही रेकॉर्ड केलेला आहे. धिक्कारून गुलामीला बुद्धाकडे वळविले. भिकारून गुलामीला बुद्धाकडे वळविले. भिकारून गुलामीला बुद्धाकडे वळविले. संविधानाचा अपमान झाला, झाला अपमान परभणीत. संविधानाचा अपमान झाला, झाला अपमान परभणीत. संविधानाचा अपमान झाला, झाला अपमान परभणीत. तो बोलला अमित शहा, आंबेडकर झाला फॅशन. तो बोलला अमित शहा, आंबेडकर झाला फॅशन. त्यांनी द्यावे राजीनामा, त्यांनी द्यावे राजीनामा, त्यांनी द्यावे राजीनामा, नाही तर हे जनता त्याला ठोसन. हे जनता त्याला ठेसन, हे जनता त्याला ठेसन, हे जनता त्याला ठेसन, हे जनता त्याला ठेसन. अरे स्वर्ग नरक तो सांगतो आम्हाला, स्वर्ग नरक तो सांगतो आम्हाला. भर चौकात नांगड करा. अरे भीमाचं कार्य करा, नाही तर हातात बांगड्या. भीमाचं कार्य करा, नाही तर हातात बांगड्या भरा. भीमाचं कार्य करा, नाही तर हातात बांगड्या भरा. भीमाचं कार्य करा, नाही तर हातात बांगड्या भरा. कारण तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला हे मी का सांगते, तुम्हाला मी सांगत आहे की माय मावल्यांनो, कुठेही गेल्या तर 2 महापुरुषांचे पुस्तकं घेऊन या आणि आपल्या लेकराला वाचायला द्या. उद्याची पिढी जर तुम्हाला उजेडात बघायची असेल तर. कारण अरे काय बोलावं, कोणी घर बांधते आपल्या बायकोसाठी, कोणी घर बांधते आपल्या लेकरासाठी, कोणी घर बांधते आपल्या स्वतःसाठी, कोणी घर बांधते आपलं लोकांना दाखवण्यासाठी. पण आमच्या बापानं घर बांधलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कशासाठी? बाबासाहेबांनी घर बांधलं कशासाठी? म्हणून म्हणायचं आहे, दादासाहेब शेडके म्हणतात, गेट ऑफ इंडिया उभारला जॉर्जच्या स्वागतासाठी. गेट ऑफ इंडिया उभारला जॉर्जच्या स्वागतासाठी. पंचम जॉर्ज कोण होता माहितीये तुम्हाला? पंचम जॉर्ज, इंग्लंडचा प्रधानमंत्री. वा 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 वा, क्या बात है, क्या बात है बेटा, खूप खूप धन्यवाद. माय काय नाव आहे तुझं? अदा जैसी दिखती हो. म्हणून म्हणायचं आहे की गेट ऑफ इंडिया उभारला जॉर्जच्या स्वागतासाठी. जेव्हा आपल्या देशावर इंग्रजांचं राज्य होतं तेव्हा जॉर्ज पंचम जॉर्ज हा इंग्लंडचा राष्ट्रपती होता. त्याच्या स्वागतासाठी त्यांनी गेट ऑफ इंडिया उभारला होता. म्हणून म्हणायचं गेट ऑफ इंडिया उभारला जॉर्जच्या स्वागतासाठी. शहाजहाने ताजमहल बांधला मुमताज प्रियसीसाठी. शहाजहाने ताजमहल बांधला मुमताज प्रियसीसाठी. कुटुंबासाठी नव्हे, स्वतःसाठी नव्हे दादासाहेब. अरे माझ्या भावानं राजगृह बांधला फक्त पुस्तकासाठी, फक्त पुस्तकासाठी. भीमाचं कार्य करा, नाही तर हातात बांगड्या भरा. भीमाचं कार्य करा, नाही तर हातात बांगड्या भरा. भीमाचं कार्य करा, नाही तर हातात बांगड्या भरा. बांगड्या भरा. आले भीम सैनिक हे सारे, आमचा अंत नका रे पाऊ. आले भीम सैनिक हे सारे, आमचा अंत नका रे पाऊ. जर का उतरलो रस्त्यावर तुम्हा आठवतील चंद्र तारे. तुम्हा आठवती चंद्र तारे, तुम्हा आठवती चंद्र तारे, तुम्हा आठवती चंद्र तारे. या गीताचे कवी माझ्यासोबतचे ढोलोकर बसलाय भावजायचा हर्षल वासनिक. काय म्हणते? आले भीम सैनिक हे सारे, आमचा अंत नका रे पाहू. जर का उतरलो रस्त्यावर आमचा अंत नका पाहू रे. जर का उतरलो रस्त्यावर, जर का उतरलो रस्त्यावर तुम्हा आठवतील चंद्र तारे. तुम्हा आठवती चंद्र तारे, तुम्हा आठवती चंद्र तारे, तुम्हा आठवती चंद्र तारे. अरे दीदी अंजली सांगे हर्षलला, अरे दीदी अंजली सांगे हर्षलला, आमचा नांदच नाही बरा. अरे भीमाचं कार्य करा, अरे भीमाचं कार्य करा, नाही तर हातात बांगड्या भरा. भीमाचं कार्य करा, नाही तर हातात बांगड्या भरा. भीमाचं कार्य करा, नाही तर हातात
ज्याला भीमाचं कार्य करायचं आहे हात वर करा. भीमाचं कार्य करणाऱ्याला हात वर करा. करा नाही भीमाचं कार्य करा नाही हाताचं बांगड्या भरा. 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 कारण तुम्हाला सांगितलं मी तरुण पोरांना सांगतो, अरे प्रेमासाठी मरू नका रे. कोणी बाईसाठी मरू नका, बायकोसाठी मरू नका. बायको रागानं गेली ना माहेरी आणि जर लवकर आली नाही तर माय बापाला म्हणते माय बायको आणून दे, नाही तर माझ्या जीवाचा सत्य येते घबरावू नका आहे की नाही. बायकोसाठी मरू नका रे. मराचं असेल तर देशासाठी मरा. कालचं प्रेम होतं. कालचं प्रेम कसं होतं माहिती का. कोई जब तुम्हारा हृदय तोड़ दे, तड़पता हुआ जब तुम्हें छोड़ दे, तब तुम मेरे पास आना प्रिय, मेरा दर खुला है, खुला ही रहेगा तुम्हारे लिए. कोई जब तुम्हारा हृदय तोड़ दे, तड़पता हुआ जब कोई छोड़ दे, तब तुम मेरे पास आना प्रिय, मेरा दर खुला है, खुला ही रहेगा तुम्हारे लिए. कोई जब तुम्हारा हृदय तोड़ दे. ना आताचं प्रेम आहे. सुबह को लेती हूँ, शाम को लेती हूँ, दिन को लेती हूँ, रात को लेती हूँ. सुबह को लेती हूँ, शाम को लेती हूँ, क्या पूरा शाम को लेती हूँ, सुबह को लेती हूँ. आताचे गाणे म्हणून म्हणतो, अरे खरंच इमानदारीनं प्रेम हा तुम्ही प्रत्येक रिश्त्यामध्ये वाटू शकता. प्रेम वासनामध्ये बदलू नका. प्रेम आईवर करतो आम्ही, प्रेम पोरीवर करतो आम्ही, प्रेम माय पत्नीवर करतो आम्ही, प्रेम बहिणीवर करतो आम्ही, त्याला प्रेम म्हणतात. प्रेमाची व्याख्या वेगळी आहे. अरे भीमाचं कार्य करा नाही तर भीमाचं कार्य